कधीतरी काही नातं नावाचं नसतं, पण तरीही ते इतकं जवळचं वाटतं की त्याला सोडून देणं अशक्य होतं. माझं आणि शेजारच्या वहिनीचं नातं असंच होतं. चोरी-छुपी भेटी, रात्रीचं गुपचूप बोलणं आणि एक दिवस जे झालं त्याने माझं आयुष्यच बदललं. माझं नाव अमोल. वयाच्या 23व्या वर्षी शिकत शिकत नोकरी करू लागलो. आमच्या घराच्या शेजारी एक नवीन जोडपं राहायला आलं. शेखर दादा आणि त्यांची सुंदर बायको राधा वहिनी. राधा वहिनी साधीच पण इतकी देखणी की पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच माझं मन भुरळून गेलं. तिचं गोड हसणं, डोळ्यातली माया आणि केस मागे सारून घर आवरण्याचा तिचा अंदाज. सुरुवातीला मी फक्त तिच्याकडे बघून राहायचो. ती बाळासारखंच हसून गप्पा मारायची. पण एका पावसाच्या रात्री आमच्यातलं नातं पहिल्यांदा बदललं. त्या दिवशी वीज गेली होती. मी छतावर गेलो होतो. तिचं राधा वहिनीही कपडे आवरायला आली होती. विजेच्या झटक्यात ती थोडी घसरली. मी तिला पकडलं आणि आमचे डोळे एकमेकात घट्ट रोखले गेले. राधा असं बघू नकोस, लोक काय म्हणतील. आणि तरीही ती तिचा हात माझ्या हातातून काढून घेतली नाही. त्या क्षणानंतर आम्ही जवळ यायला लागलो. रोज रात्री शेखर दादा घरी नसताना राधा वहिनी मला हळूच खिडकीतून इशारा करत बोलवायची. मी गुपचूप जातो. ती चहा बनवून ठेवलेली असायची. आम्ही तासनतास बोलायचो. तिचं एकटेपण मी भरून काढायचो आणि हळूहळू तिच्या मिठीत विसावायला लागलो. ती सांगायची की शेखर नेहमी उशिरा यायचा, तिच्याकडे लक्ष द्यायचं नाही. तू तरी लक्ष देतोस. तुझ्या मिठीत सुख वाटतं अमोल. आमचं नातं चोरटं होतं, पण खूप जिव्हाळ्याचं होतं. एक दिवस शेखर दादा ऑफिसला बाहेरगावी गेले. राधा वहिनीने मला फोन करून बोलवलं. ती आज एखाद्या नववधूसारखी तयार झाली होती. केस मोकळे, गालावर गोड लालसर. ती माझ्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणाली, आज मला थांबवू नकोस. आज मला फक्त तुझं होऊन राहायचंय. त्या रात्री आम्ही दोघांनी एकमेकांच्या मिठीत जग जिंकून टाकलं. तिचा तो गोड स्पर्श, तिचं ते ओठावरचं हसणं मी विसरू शकत नाही. पण पहाट झाली आणि ती हळूच म्हणाली, आता मात्र पुन्हा फक्त शेजारचा अमोल होऊन जा. लोक काय म्हणतील, हे नातं आपलं गुपितच राहिलं पाहिजे. मी हसून होकार दिला. तिचं ते शेवटचं मिठीचं उपदारपण अजूनही अंगावर आहे. कधी कधी काही नात्यांना नाव नसतं, पण आठवणी आयुष्यभर उरतात. ही कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. आवडली तर लाईक, शेअर करा आणि असेच बोल्ड किस्से ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा.